नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीचे हॉल तिकीट हे आलेले आहेत। 5 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे। जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीचे टॉपिक वाईज प्रश्नसंच बघायचे असतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन प्रश्नसंच बघू शकता। तर आजचा आपला प्रश्नसंच बघा। प्रश्न क्रमांक 1, 19व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे हे कोणत्या नाट्यसंस्थेचे प्रमुख आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं ऑप्शन येणार आहे, काय येणार आहे, कुठल्या नाट्यसंस्थेचे प्रमुख आहेत ते आविष्कार। कुठल्या? आविष्कार या नाट्यसंस्थेचे प्रमुख अरुण काकडे आहेत। प्रश्न क्रमांक 2, समुद्रातून जाणारी युरोप आशिया खंडांना जोडणारी मरमरे ही रेल्वे सुरू करणारा देश कोणता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समुद्रातून युरोप आशिया खंडांना जोडणारी मरमरे ही रेल्वे कोणती आहे? टर्की या देशात आहे। कोणता देश आहे? सुरू करणारा देश कुठला आहे? टर्की। टर्की या देशाने मरमरे ही रेल्वे सुरू केली। प्रश्न क्रमांक 3, 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे डॉक्टर वाय.व्ही. रेड्डी आहेत। कोण आहेत? डॉक्टर वाय.व्ही. रेड्डी। प्रश्न क्रमांक 4, ATM या संक्षिप्त नावाचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणते? तर बघा ATMचा फुल फॉर्म काय आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑटोमेटेड टेलर मशीन। ऑटोमेटेड टेलर मशीन। प्रश्न क्रमांक 5, केंद्राने वाघाचे अक्षयस्थान म्हणून घोषित केलेले बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, केंद्राने वाघाचे अक्षयस्थान म्हणून घोषित केलेले बोर अभयारण्य हे वर्धा या जिल्ह्यात आहे। कुठं? वर्धा या जिल्ह्यामध्ये बोर अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 6, नोव्हेंबर 2023 मध्ये जागृत झालेला माउंट एटना हा ज्वालामुखी कोणत्या देशातील आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा ज्वालामुखी इटली, कुठल्या देशाचा आहे? इटली या देशाचा माउंट एटना हा ज्वालामुखी आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील विकासाच्या अनुशेषाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील विकासाच्या अनुशेषाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे नाव डॉक्टर विजय केळकर। काय? डॉक्टर विजय केळकर आहे। कुठली समिती आहे ती? डॉक्टर विजय केळकर। प्रश्न क्रमांक 8, 14व्या ऑस्करसाठी भारत सरकारतर्फे पाठविला जाणारा चित्रपट द गुड रोड कोणत्या भाषेतील आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, द गुड रोड हा कुठल्या भाषेतील आहे? गुजराती। कुठल्या भाषेत आहे? गुजराती या भाषेत आहे द गुड रोड। प्रश्न क्रमांक 9, सचिन तेंडुलकर यांनी 1989 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना कोणत्या संघाविरुद्ध व कोठे खेळला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सचिन तेंडुलकर यांनी 1989 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना हा कोणासोबत खेळलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? पाकिस्तान कराची। कोणासोबत खेळलेला आहे? पाकिस्तान कराची सोबत सचिन तेंडुलकरने 1989 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला आहे। प्रश्न क्रमांक 10, राज्य शासनाने माडा या संस्थेला नोडल एजन्सी ठरवून कोणती योजना राबवली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्य शासनाने माडा संस्थेला नोडल एजन्सी ठरवून राजीव आवास योजना, कुठली? राजीव आवास योजना ही योजना राबवलेली आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मराठी व्याकरणचे 10 क्वेश्चन बघणार आहोत। याच्या अगोदर आपण सामान्य ज्ञानचे 10 क्वेश्चन घेतले, आता मराठी व्याकरणचे 10 क्वेश्चन घेणार आहोत। प्रश्न क्रमांक 11, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द कोणता? नसलेला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द कोणता आहे? प्रगती। कुठला आहे? प्रगती। उत्कर्षाचा विरुद्धार्थी नसलेला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रगती। प्रश्न क्रमांक 12, या दानाशी या दानाहून अन्य नसे अपमान या वाक्यातील अलंकार ओळखा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यातील तुम्हाला अलंकार ओळखायला सांगितलेला आहे। तर कोणता अलंकार होणार आहे? या दानाशी या दानाहून अन्य नसे अपमाने। कुठला अलंकार आहे? अनन्वय। कुठला? अनन्वय अलंकार। प्रश्न क्रमांक 13, माती पेटून उठे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? बघा, माती पेटून
उठे. काय होणार याचा वाक्यप्रचाराचा अर्थ? मनात जागृती निर्माण करणे. काय? मनात जागृती निर्माण करणे म्हणजेच माती पेटून उठे. प्रश्न क्रमांक 14. घाऱ्या मारणे वाक्यप्रचाराचा अर्थ काय? बघा, घाऱ्या मारणे. घाऱ्या मारणे म्हणजेच साचलेल्या कामाचे ठोकारे उपसणे. साचलेल्या कामाचे ठोकारे उपसणे. प्रश्न क्रमांक 15. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटले जात असे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेचे शिवाजी हे विष्णूशास्त्री चिपळूणकर. कोणाला? विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना म्हटले जात असे. प्रश्न क्रमांक 16. 11वा रुद्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 11वा रुद्र याचा अलंकारिक शब्द विचारलेला आहे. काय होणार आहे? अतिशय तापट माणूस. काय? अतिशय तापट माणूस म्हणजे 11वा रुद्र. प्रश्न क्रमांक 17. हाताने केलेली खानाखुनाची भाषा म्हणजे? बघा, हाताने केलेली खानाखुनाची भाषा म्हणजे? तर बघा याचा आन्सर काय येणार आहे? करपल्लवी. काय येणार आहे? करपल्लवी. प्रश्न क्रमांक 18. जितराप या मराठी शब्दाचा अर्थ कोणता? जितराप या मराठी शब्दाचा अर्थ कोणता? काय होणार आहे मराठी शब्दाचा अर्थ याचा जितरापचा? ग्रामीण शब्द विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, मराठी ग्रामीण शब्दाचा अर्थ जितराप म्हणजेच जनावर. काय होणार आहे? जनावर. प्रश्न क्रमांक 19. खालील शब्दाचा नपुसकलिंगी शब्द ओळखा. खालील शब्दाचा नपुसकलिंगी शब्द ओळखा. नपुसकलिंगी शब्द ओळखायला सांगितलेला आहे. नपुसकलिंगी म्हणजे हे बघा, हा पहिला काय होणार आहे? स्त्रीलिंगी. ती तरू, तो बोरू म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? यापैकी नाही. हे स्त्रीलिंगी आहेत आणि हा पुल्लिंगी म्हणजेच याच्यामध्ये नपुसकलिंगी कुठला शब्द नाही आहे म्हणजे आन्सर क्रमांक 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 20. सारे जग ही एक रंगभूमीच आहे या वाक्यातील अलंकार ओळखा. तर बघा याच्यातील अलंकार ओळखायला सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. सारे जग ही एक रंगभूमीच आहे. काय होणार आहे? रूपक. काय होणार आहे? रूपक. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्लिश ग्रामरवरती 10 क्वेश्चन काढलेले आहेत. प्रश्न क्रमांक 21. गिव्ह द मस्कुलाइन फॉर्म ऑफ स्पिन्स्टर. काय? गिव्ह द मस्कुलाइन फॉर्म ऑफ स्पिन्स्टर. तर बघा याचा मस्कुलाइन विचारलेला आहे, पुलिंगी विचारलेला आहे. बघा मस्कुलिंगी. स्पिन्स्टरचा काय येणार आहे? मस्कुलाइन काय येणार आहे? स्पिन्स्टर. काय येणार आहे? बॅचलर. काय येणार आहे? बॅचलर. काय येणार आहे? बॅचलर. प्रश्न क्रमांक 22. चूज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ द गिवन मीडियम. याचा प्लुरल फॉर्म विचारलेला आहे. प्लुरल मीन्स अनेक वचन विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? अनेक वचन. याचा अनेक वचन काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा प्लुरल फॉर्म काय होणार आहे याचा? मीडियमचा काय होणार आहे? मीडिया. काय होणार आहे? मीडिया. प्रश्न क्रमांक 23. मीना इज गुड ब्लँक ड्रॉइंग. मीना इज गुड ब्लँक ड्रॉइंग. काय होणार आहे? मीना ब्लँकमध्ये काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? मीना इज गुड ॲट ड्रॉइंग. काय येणार आहे? ॲट ड्रॉइंग. काय येणार आहे? ॲट ड्रॉइंग. प्रश्न क्रमांक 24. गिव्ह द फेमिनाईन फॉर्म ऑफ लॅड. बघा फेमिनाईन विचारलं तिथं काय विचारलं होतं? मस्कुलाईन विचारलं म्हणजेच पुलिंगी विचारली तर स्त्रीलिंगी विचारलेलं आहे. तर काय येणार आहे? इथं काय येणार आहे? लास. काय येणार आहे? फेमिनाईन लास. प्रश्न क्रमांक 25. फाइंड आउट द वर्ड स्पेल्ड करेक्टली फ्रॉम द गिवन वर्ड. तर इथंच करेक्ट स्पेल्ड विचारलेलं आहे. काय येणार आहे? करेक्ट स्पेल्ड याचा? बघा नॉटी, नॉटिली, नॉटिली, नॉटिली. तर काय येणार आहे? करेक्ट नॉटी. NAUGST हा करेक्ट स्पेल्ड याच्यामध्ये. हे बघा शुद्ध शब्द काय आहे? नॉटी. प्रश्न क्रमांक 26. फाइंड द वर्ड सिमिलर इन मिनिंग टू द वर्ड गिवन डिफिनाइट. डिफिनाइटचा सिमिलर वर्ड विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच समानार्थी शब्द विचारलेला आहे. तर डिफिनाइटचा समानार्थी शब्द कुठला येणार आहे? डिफिनाइट. सर्टन. काय येणार आहे? सर्टन. प्रश्न क्रमांक 27. फाइंड आउट द वर्ड स्पेल्ड करेक्टली फ्रॉम द गिवन वर्ड. बघा इथं पण करेक्टली स्पेल्ड विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याचं काय येणार आहे?
मार्व्हेलस काय येणार आहे? मार्व्हेलस. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 28. चूज द करेक्ट सिनोनॉमीज ऑफ लेझी. इथं बघा सिनोनॉमी विचारलेला आहे. सिनोनॉमी समानार्थी शब्द विचारलेला आहे याचा. लेझीचा काय समानार्थी शब्द येणार आहे? लेझी. प्रश्न क्रमांक काय येणार आहे? ऑप्शन ए. काय येणार आहे? ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 29. गिव्ह वन वर्ड डायमंड इयर. गिव्ह वन वर्ड फॉर डायमंड इयर. बघा कुठला आहे डायमंड इयर? डायमंड इयर कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? 75 इयर्स. कुठला आहे? 75 इयर्स. प्रश्न क्रमांक 30. चूज द करेक्ट अँटोनॉम्स ऑफ डिलिजंट. चूज द करेक्ट अँटोनॉम ऑफ डिलिजंट. डिलिजंटचं काय विचारलेलं आहे तुम्हाला? करेक्ट अँटोनॉम विचारलेलं आहे, म्हणजे विरुद्धार्थी विचारलेला आहे. काय येणार आहे विरुद्धार्थी याचं विद्यार्थी मित्रांनो? पेड्रेस्ट्रियन. पेड्रेस्ट्रियन विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे डिलिजंटचा, पेड्रेस्ट्रियन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे क्वेश्चन जिल्हा न्यायालय भरतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. हे बघा, आपण सामान्य ज्ञान, इंग्लिश ग्रामर आणि मराठी व्याकरणावरती आपण प्रश्नसंच घेतलेला आहे. सर्वांनी क्वेश्चन सॉल्व करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे किती उत्तर बरोबर आलेत. आणि एक्झाम ही लवकर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला आता सरावाची गरज आहे. तर हे क्वेश्चन सॉल्व करून बघा.